एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो गाईज, आज आहे ना पुण्यामध्ये हे जे आहे मैदान, कात्रज मधलं मैदान, नानासाहेब पेशवे मैदान तलावाजवळचं. सो तिथे ना सगळ्या मस्त संतांच्या पादुका येणार आहे. 7-8 संत आपले, गजानन महाराज, साईबाबा, स्वामी समर्थ, नंतर शंकर महाराज, रामदास स्वामी, बऱ्याच जणांच्या पादुका येणार आहे. बऱ्याच ठिकाणी पॉम्पलेट बघितले होते. सो आज आम्ही ते बघायला आले. लेट्स गो. दर्शनासाठी एवढी रांग आहे आणि इकडे प्रसादाची एवढी रांग आहे. बापरे, खूप मोठी रांग आहे आज. रांग तर एवढी मोठी आहे, मला वाटतं जवळपास अर्धा पाऊण तासाच्या वर नंबर लागेल फक्त दर्शनासाठी. महाप्रसादाची तर रांग अजून वेगळीच आहे, पण सध्या दर्शन तरी झालं पाहिजे. महत्वाचं तरी अर्धा पाऊण तास आहेच. आता तरी थोडंफार मैदानात आलो. पहिले तर आम्ही पूर्ण बाहेर होतो, आता अजून तरी भरपूर रांग बाकी. आम्ही इकडून आलो बाहेरून. आवाज येणार नाही, आपण म्युझिक कट करू शकतो. म्हणून ना माईक पाहिजे आपण. लक्षात ठेव नेक्स्ट टाइम. काय माईक ना? आई बाबांना बसवून ठेवलं आम्ही. शेवटी म्हटलं एवढी मोठी रांग आहे, कुठपर्यंत चालत येणार. थोडं पुढे आले की जॉईन होऊन जाते. महाप्रसादाची रांग एवढी आहे मध्ये. बाहेर बसले लोक जेवायला, तिथे बसले लोक. याच्या इतकं श्रेष्ठ तत्व जगात अस्तित्वात नाही. एक मिनिट. आणि पुढे सांगितलं, ज्ञानदेवा मौन जपमाळ. आलो खऱ्या मंडपात आलो. कठीण परिश्रमानंतर 45 मिनिट्स नंतर. आम्ही 8:15 वाजेला स्टार्ट केलं होतं आणि आता 9 वाजलेले आहेत. अजूनही इथे 2 रांगा आहे आणि नंतर दर्शन. रांग बरोबर सरकते ना, पण हा बोरणी झालं. तसा प्रतीकला एंटरटेन करत होती मी मध्ये मध्ये. चेहरा वेगळा सांगतोय, शब्द वेगळे सांगतोय. सुरुवात आहे. पहिली पादुका रामांची. राम हा. पेटी आणि तबला एकमेकांना इतके सुंदर साथ देत आहे. खूप केव्हाच मला खूप मस्त वाटतं. पेटी वाजवणारे आणि तबला. असं पहिल्यांदाच झालंय म्हणे 9 संतांचं दर्शन एकाच ठिकाणी होतं. असं रे, 9 महंत संत एकच. लग्नाची रामदास स्वामी. रामदास स्वामी. चला 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 पटपट पुढे. चला 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 पटपट पुढे. पादुकांवर जय श्रीराम लिहिलंय, बघितलं का? हो. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.
शंकर महाराज. शंकर महाराज. श्रीधर स्वामी महाराज. खूप सुंदर मस्त आहे ना. मस्त एकाच ठिकाणी सगळ्यांचं दर्शन झालं. एकच नंबर मजा आली. म्हणजे इतक्या वेळची एक तास बरोबर थांबलो आपण. पण वर्थ द वेट. 9 ठिकाणी गेल्याचं कुठे वेळ आतमध्ये जातात का बघ ना. मग आता सगळे एकदा दर्शन देते तुम्हाला सगळ्यांना. पण श्रीधर स्वामी महाराज, शंकर महाराज, गोंदवलेकर महाराज, साई बाबा, गजानन महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ, रामदास स्वामी, नृसिंह सरस्वती आणि जय श्रीराम. मस्त सगळ्यांचं दर्शन झालं. इथे छान मस्त कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि प्रत्येकाने आई बाबा बाहेर उभे. मस्त मजा आली ना आज. एक नंबर. आणि ना गोंदवल्याला जायचं होतं लग्न झाल्यानंतर, परंतु आज गोंदवल्याच्या पादुका, मेन पादुका इथे आल्या आणि दर्शन झालं. हो, गोंदवलंच इथं आलं. एक साथ बरोबर 9 दर्शन झालं. देवाने खूप समर्थ ते पण किती सगळे होते. स्वामी अक्कलकोटचे स्वामी समर्थ, रामदास स्वामी. रामदास स्वामी, हो हो, सज्जनगडचे देवाने खूप परीक्षा घेतली. खूप लाईन होती पण दर्शन बरोबर 1 तास लागला. दर्शन सुंदर झालं. पण हो, वर्थ वेट होतं. पादुकाने हात लावून दर्शन व्यवस्थित झालं. हो, नाही तर असं एवढं काही गडबड नव्हती दर्शनाला. आरामात झालं. तसं ते एवढं ढकली नव्हते करत. काही मध्ये नव्हते आपण करत. मंदिरामध्ये गेलो ना कुठल्या ढकला ढकली. हा, इथं दगडूशेठच्या दिवशी बाहेर पण इतके ढकलाढकली करत होते. सुंदर दर्शन झालं. पण आज ढकली नव्हती. सगळ्यांना व्यवस्थित. आनंद मिळाला. हा, शांत होतं एकदम मस्त वाटलं. शांत. आणि काय जीवनातला हा काळच सगळ्यात महत्वाचा आहे, जो भगवंताच्या दर्शनासाठी आपण देतो. हा, सुंदर वाटलं. नाही आणि कसं आहे की आता तुम्ही बालाजीला गेला ना कधी, हा, बरं का, हा, याच्यातला आंध्र प्रदेश, हा. तर तिथं इतकी लाईन, इतकी गर्दी, बापरे. इतकी ढकला ढकली. म्हणजे 2-2, 3-3 तास लाईनीत उभं हा. राहून ते दर्शनही होत नाही. दिसतच नाही आपल्याला भगवान. एक तर तिथे लाईट नाहीये, अंधार आहे. फक्त 300 रुपयेवाला पण लाईनीमध्ये आणि बिगर पैशावाला पण लाईनीमध्ये. गर्दी फार आहे आणि तिरुपतीला. इतकी गर्दी असती बापरे. फक्त त्या दिव्याच्या उजेडांमध्ये फक्त दिसतात बालाजी भगवान. बाकी दिसतच नाही. एक त्यांची मूर्ती काळ्या पाषाणाची, हा, म्हणजे त्यात त्यांना दिसत नाही. तिथं उजेड ठेवत करत नाहीत म्हणे, नाही करत नाही. लाईट लावत नाही म्हणे, असं कोणतरी म्हणत होतं. आम्ही गेलो तर आमचे